हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता या महिना आम्हाला कधी मिळणार आहे. आमची ई केवायसी झाली आहे. ज्या बहिणी अपात्र होतात त्यांची सुद्धा ई केवायसी झाली आहे. तर अशा बहिणींना 15 हप्ता कधी मिळणार आहे याची चाहूल, याची उत्कंठा महाराष्ट्रातील तमाम बहिणींना लागलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांची मोठं वक्तव्य आलेलं आहे, मोठी न्यूज आली आहे, मोठी अपडेट आली आहे, खुशखबर आलेली आहे की 15वा आणि 16वा हप्ता तुम्हाला एकत्र भेटण्याची दाट शक्यता आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, याची तारीख सुद्धा जमा होणार आहे. म्हणजेच काय, लाडक्या बहिणींना त्याही जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही आहे, त्या बहिणींना 7,500 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींना जुलैपासून पैसे नाही मिळाले त्यांना 6,000 रुपये मिळणार. की ज्या बहिणींना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना 4,500 रुपये, आणि ज्या बहिणींना 15वा आणि 16 हप्ता आता मिळणार आहे म्हणजे 3,000 रुपये असे पैसे मिळतील का, याबद्दलची सर्वाधिक मोठी न्यूज आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे. कारण याच माणसाने ही योजना सुरू केलेली होती आणि या माणसांनी बोललेलं अगदी बरोबर होतं. तशाच पद्धतीने ती काय, पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे असं आपण म्हणतो. म्हणून लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची न्यूज असणार आहे. तर बघा, एकनाथजी शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना, सर्वांसाठी, ज्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे त्या प्रत्येक बहिणींसाठी, तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला 14वा हप्ता मिळाला, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला, सोबत तुमची ई केवायसी झालेली आहे, आणि कोणत्या कोणत्या बहिणी अपात्र होत्या त्यांची ई केवायसी झालेली आहे. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की त्याच बहिणींना मिळणार आहे. चला तर मग लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. एकनाथजी शिंदे यांनी मोठे आदेश दिले आहे की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता द्यावा. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये जी नवरात्री पूजा सुरू झालेली आहे आणि सोबतच ऑक्टोबर महिन्यामध्ये दसरे आणि दिवाळी सुद्धा आहे, म्हणून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र तुम्हाला दिले जाईल अशी शाश्वती आपल्याला मिळाली आहे. ही केवायसी बाबत सर्व अडचणी आता दूर झालेल्या आहेत आणि 15वा आणि 16वा हप्ता आता तो मार्ग, ज्या अडीअडचणी आला होता तो मार्ग आता सुकर झालेला आहे. चला लाडक्या बहिणींनो, आपण बघूया की एकनाथजी शिंदेनी काय म्हटलेलं आहे. लाडक्या भावांची ओवाळणी अखंड सुरूच राहणार. म्हणजे काय, त्या दिवाळीला भाऊबीजेनिमित्त लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार, 100% मिळणार. ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांना सुद्धा आणि ज्या बहिणी पात्र होत्या त्यांना सुद्धा फक्त आणि फक्त तुमची ई केवायसी होणं गरजेचं आहे, तेव्हाच जाऊन तुम्हाला मिळतील. बघा लाडक्या बहिणींनो, फक्त एवढं करा, हा QR काय कोड आहे याला स्कॅन करा किंवा लाडकी बहीण .महाराष्ट्र.in ला जाऊन ही केवायसी करून घ्या आणि तेव्हा तुम्हाला सगळे हप्ते मिळेल. सोबतच लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगतोय 2 ऑक्टोबरला जो गोल्डन डाटा पब्लिश केला जाणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव असणार गरजेचं आहे, अदरवाईज तुम्हाला मिळणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, आता प्रश्न आहे की 15वा आणि 16वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्या बहिणींनी पहिलेपासून व्हिडिओ बघितला नाही त्यांनी पहिलेपासून व्हिडिओ बघा, कारण की अत्यंत महत्वाची अपडेट आहे. कोणत्या बहिणीला आता 15वा आणि 16वा हप्ता मिळणार आहे, दिवाळीची जे आपण भाऊबीजेची ओवाळणी आहे ती कोणत्या बहिणींना मिळणार आहे ते आपण समजून घेऊया. लाडक्या बहिणींनो, जर 15 ऑक्टोबरच्या अगोदर 15 ऑक्टोबरच्या अगोदर हा 15वा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप झाला, तर या 5 कंडिशन मध्ये जर तुम्ही फुलफिल्ड असाल तर तुम्हाला 101% हप्ता मिळणार म्हणजे मिळणार. पहिली कंडिशन आहे की ज्या बहिणींना 14वा हप्ता मिळालेला आहे, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या बहिणीला 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह आहे अशाच बहिणींना, दुसरं रिझन. तिसरं, ज्या बहिणींची ई केवायसी पूर्ण झाली आहे त्या बहिणीला, त्यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे, त्या बहिणींनाच काय मिळणार आहे लाडक्या बहिणींनो, पैसे मिळणार आहे. सोबतच त्यांचं गोल्डन डाटामध्ये सुद्धा नाव आहे. तर या 5 कंडिशन, त्या बहिणींची ई केवायसी झाली आहे, त्यांना 14वा हप्ता मिळालेला आहे, त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे, त्यांची ई केवायसी पूर्ण झालाय आणि त्यांचं स्टेटस सुद्धा अप्रूव्ह आहे, अशाच बहिणींना 14वा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार. याची शाश्वती आपल्याला आता त्या महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅमनी, म्हणजे महिला व बाल विकास विभागाकडनं, सोबतच आपल्या महाराष्ट्राचे जे एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री साहेब यांनी दिलेली आहे. पण ज्यांची ई केवायसी आता 15 ऑक्टोबर नंतर होणार आहे. कधी होणार आहे? 15 ऑक्टोबर नंतर.
15 ऑक्टोबर नंतर तुमची पडताळणी झाली किंवा ई केवायसी झाली किंवा या याद्या 15 ऑक्टोबर नंतर काय झालं अपडेट झाल्या किंवा आपण असं म्हणू शकतो की 15 ऑक्टोबर नंतर पेमेंट यायला म्हणजे हप्ते यायला सुरुवात झाले, तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, अशा वेळेस ज्याही बहिणींनी ई केवायसी केलेली आहे, ज्याही बहिणींनी ई केवायसी केली आहे, या प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे, या ठिकाणी हप्ते मिळणार आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो लाडक्या बहिणींनो, त्या बहिणींना बरोबर असं वाटत आहे, की बाबा माझी ई केवायसी झालेली आहे, तर मलाही या 15वा आणि 16वा हप्ता तर 15 ऑक्टोबरच्या पहिले याची हप्ता येण्याची सुरुवात झाली तर मलाही मिळायला पाहिजे. बघा लाडक्या बहिणींनो, ई केवायसी तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र होत्या. मग ई केवायसी झालं म्हणजे सगळं झालं का? नाही. तर 15 ऑक्टोबरच्या अगोदर पैसे आले तर याच बहिणींना मिळतील. म्हणजे त्या बहिणींचं गोल्डन डाटामध्ये नाव आहे जो 2 ऑक्टोबरला येणार आहे. त्यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे. त्यांची ई केवायसी पूर्ण झाली आहे. त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे आणि त्यांना 14वा हप्ता मिळालेला आहे. बरोबर? पण 15 ऑक्टोबर नंतर जर हप्ता यायला सुरुवात झालाय, तर ज्या बहिणींची ई केवायसी पूर्ण केली जाईल, त्या प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे लाडक्या बहिणींनो? हप्ता वाटप मिळणार आहे. म्हणजे 15वा आणि 16वा हप्ता एकत्र मिळणार आहे. म्हणून मला सांगा लाडक्या बहिणींनो, मला हे म्हणायचं आहे, की तुमच्यापैकी कोणत्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे? सोबतच तुम्ही अपात्र होत्या का जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये? सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 14वा हप्ता मिळाला होता का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. याद्या अपडेट झालेल्या महिला म्हणजे याद्या अपडेट झाल्या तर हा याद्या काय होतील महिला विभागाकडे जाईल, त्याची मान्यता मिळेल आणि त्याच्यानंतर सर्वच बहिणींना याचा लाभ मिळेल. आय थिंक महाराष्ट्रातील पहिला एड्युकेटर असेल किंवा पहिला युट्यूबर असेल त्यांनी ही माहिती दिली. सोबतच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मला हेही सांगायचं आहे की सरकारने जसं या महिन्यामध्ये हलगर्जीपणा केली, तर तुम्हाला हे जे सगळं आहे ना दिवाळीच्या पूर्वसंध्येला येऊ शकतं. दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सर्वच लाडक्या बहिणींना प्रत्येक लाडक्या बहिणीला कारण दिवाळी पण आहे. जर काही याद्या अपडेट नाही झाल्या, तर मग काही बहिणींची ई केवायसी नाही झाली, तर त्यांना मिळणार नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना सांगतोय, हे जे सगळं आहे, जर 15 ऑक्टोबरचं झालं, तर त्या सगळ्या कंडिशन लागतील. जर 15 ऑक्टोबर नंतर झालं, तर सर्वच बहिणींना, ज्या बहिणींची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे, 14वा हप्ता भेटलेला आहे. सोबतच आता ई केवायसी झाली आहे, स्टेटस अप्रूव्ह आहे, डीबीटी पण आहे आणि गोल्डन डाटामध्ये नाव पण आहे. अशा प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे? हप्ते मिळणार आहे. ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये त्याही बहिणीला मिळणार आहे. ज्या बहिणी पात्र होत्या त्यांनाही मिळणार आहे. सगळ्यांनाच मिळणार आहे. मग आता अशा खूप काही बहिणी आहे त्याची ई केवायसी अजूनही बाकी असेल. बरोबर? कारण ही आता ओ-टी-पी बेस आहे. मग आता मला महाराष्ट्रातील अनेक बहिणी आहेत त्यांची तर ई केवायसी झालेली नाहीये. मग अशाही बहिणींना, लाडक्या बहिणींनो, ऑक्टोबरमध्ये त्यांची सुरुवात होणार आहे आणि आपण ज्याला काय म्हणतो थंब ऑथेंटिकेशन म्हणतो आहे ना, थंब ऑथेंटिकेशन म्हणतो, ते सुद्धा या ठिकाणी होणार आहे, असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला इथे म्हणतो, की जर तुम्हाला वाटत आहे, की तुम्हाला नक्की लवकरात लवकर हे पैसे मिळावे, याच्या अनुषंगाने तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण सरकारकडे हेच म्हणत आहोत, की आम्हाला लवकरात लवकर 15 ऑक्टोबरच्या अगोदर सुद्धा पैसे द्या. जर नाहीच झालं, तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला तर आम्हाला नक्कीच पैसे द्या. जेणेकरून आमची दिवाळी चांगली जाईल आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींना याचा लाभ मिळेल. सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला हेही सांगायचं आहे, ज्या बहिणींची ई केवायसी होणार नाही, त्याही बहिणीला काय मिळाला पाहिजे? फायदा मिळाला पाहिजे. त्यांना सुद्धा द्यायलाच पाहिजे. कारण की दिवाळीच आहे आणि ज्या बहिणी आता अपात्र ठरतील कारण की काही अशा बहिणी पण आहे, ऑगस्ट महिन्याचा लाभ भेटला, पण त्यांना आता ई केवायसी करताना अपात्र ठरल्या, त्यांना सुद्धा चान्स मिळाला पाहिजे. सोबतच ज्या बहिणी ना नवीन फॉर्म भरायचे म्हणजे न्यू फॉर्म भरायचे आहे, त्यांना सुद्धा अप्लिकेबल करायला पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हा सर्वांना सांगायचं आहे, की व्हिडिओला जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. तमाम बहिणींना ही माहिती द्या, की आपल्याला 15वा आणि 16वा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार. 3,000, 4,500, 6,000, 7,500 मिळणार म्हणजे मिळणार. चला तर लाडक्या बहिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला जेणेकरून तुम्हाला इतकी चांगली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळतं.
आणि असा देणारा मी महाराष्ट्रातील पहिला माणूस असेल असं म्हणायला काही हरकत नाही. चला तर मग इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.